आज रुहानीच्या स्कूलमध्ये पीटीएम होतं. टर्म फर्स्टचा रिझल्ट होता तिचा आणि मला ना जॉबमधनं सुट्टी काही मिळाली नाही आणि तर मग मी त्यामुळे काही जाऊ नाही शकली आणि हिच्या पप्पां पण सकाळी दुकान उघडायचं असतं, ग्राहकांची वेळ असते त्यामुळे ते पण सुद्धा नाही गेले. आणि आज सकाळी ना ती काहीच बोलली नाही रुहानी. पण जेव्हा मी जॉबवरून घरी आली ना, तेव्हा ती मला म्हणत होती, की तुमच्या दोघांकडे ना माझ्यासाठी काहीच टाईम नसतो. स्कूलमध्ये पण तुम्ही दोघं आले नाही आणि बाकी सगळ्यांचे पॅरेंट्स आलेले होते आणि ते छान असा रिझल्ट त्यांचा बघत होते. पण तुम्ही आले नव्हते दोघे म्हणून. हे ऐकून ना मला वाईट तर वाटत होतं, पण काय करू सुट्टी मिळालीच नाही. तर मग मी तिला समजावलं थोडंसं, की नेक्स्ट टाईम मी नक्की येण्याचा प्रयत्न करेल. आणि आज काय सकाळपासनं ना मौसम इतका बदललेला तो असं वाटत होतं, की सकाळपासूनच पाऊस येणार म्हणून. पण असं काही झालेलं नाही. पण 4 वाजतापासून नक्कीच पाऊस होता. तर काय मग मी घरी वगैरे आली आणि छान असं रुहानीसोबत पण टाईम स्पेंड केला. तिला समजवलं वगैरे होतं आणि त्यानंतर ना मग प्रियलला पण थोडासा टाईम दिला. मग काय संध्याकाळी मस्त असं जेवण वगैरे बनवलं आणि त्यानंतर ना सकाळी देवघर साफ करायला काही वेळ मिळत नाही मला. त्यामुळे मग मी आज आल्यानंतर जॉबवरून ना असं देवघर वगैरे साफ केलं आणि देव वगैरे पण घासून घेतले.